मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुद्रा. मराठी समाज आणि मराठ्यांचा इतिहास आणि सुलतानांची क्रूर राजवट या विषयावर आपण गेले काही भागामध्ये आपण चर्चा करतोय. बघा, महम्मद बहमनी हा जो सुलतान होता तो अत्यंत क्रूर होता. प्रजेवरती त्याचं प्रेम नव्हतं आणि तसा तो व्यसनी होता. इतका व्यसनी होता की स्वतःचं सिंहासनसुद्धा त्याने मोडलं आणि त्याच्यातून आहे ना त्यांनी पेले तयार केले आणि त्या पेल्यातून तो दारू प्यायचा. इतका व्यसनी सुलतान. आणि त्याने जे 4-5 सुलतान नेमले होते, सरदार नेमले होते आणि त्याच्या माध्यमातून त्याचं राज्य चाललं होतं. त्या सुभेदारांच्या मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाली की आपण या सुभ्याचे सुलतान बनायचं, बादशाह बनायचं. आणि त्यांची प्रबळ इच्छाशक्ती फलित झाली. कारण बादशाह व्यसनी असल्यामुळे त्याचं लक्षच नव्हतं सुभेदारांकडे. आणि हळूहळू ते जे सुभेदार होते ते सुभेदारच त्या ठिकाणचे सुलतान, त्याच ठिकाणचे बादशाह झाले. जसा इकडे अहमदनगरचा निजामशाह, तिथला सुभेदार, तिथला तो बादशाह झाला. एलिचपूरचा जो बादशाह होता, सुभेदार होता, तो तिथला बादशाह झाला. नंतर आदिलशाह, विजापूरचा आदिलशाह, तो तिथला बादशाह झाला. गोवळकोंड्याचा जो सुभेदार होता तो तिथला बादशाह झाला, गोवळकोंड्याचा. आणि बिदरचा जो बादशाह होता म्हणजे सुभेदार होता तो तिथला बादशाह झाला. असे 5 बादशाह. आणि महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती आहे का, याच्यामध्ये जे 5 बादशाह, नवीन बादशाह तयार झाले आणि एक सुलतान होता ते आता 5 सुलतान झाले. आता ह्या 5 सुलतानांमध्ये एक चढाओढ सुरू झाली. साम्राज्य निर्मिती करण्याचे, साम्राज्याच्या सीमा वाढवणं हे त्यांचं ध्येय बनलं. आणि स्वतःच्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी हे 5 सुलतान आपसामध्ये लढू लागले. आणि हे लढत असताना त्यांना मदत करायला सैनिकांची गरज होती. आणि सैनिक म्हणून ते आता मराठ्यांकडे बघू लागले की मराठे कसे होते. मराठे दष्टपुष्ट काटक होते, मरहट्टे, मरतील पण हटणार नाही, हट्टे कट्टे धट्टे असे हे मराठे. आणि प्रचंड चिवट प्रवृत्तीचे, लढाऊ बाण्याचे मराठे. ह्यांनी त्यांना हेरलं बरोबर. बरं, आता मराठ्यांकडे एक चांगला गुण तसा वाईट गुण होता. वाईट गुण काय होता की त्यांना काहीतरी आमिष दिलं तर ते आपसात भांडतील पण आपल्या स्वामीची एकनिष्ठ राहतील. मराठ्यांमध्ये एक गुण होता की ती स्वामीनिष्ठपणा त्यांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. कधी स्वामी व्हावं अशी त्यांच्याकडे इच्छाच निर्माण त्यांच्यात कधी झाली नाही. कारण 300 वर्षाची गुलामगिरी. आणि त्या 300 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये हा सुलतानी जी राजवट होती त्या राजवटीमध्ये मराठ्यांना कधीही मानाचं स्थान मिळालं नाही. मराठ्यांचा वापर फक्त आणि फक्त गुलाम म्हणून, चाकर नोकर म्हणूनच झाला. आणि आता जो काळ आला, ह्या काळामध्ये मराठ्यांचा वापर युद्धासाठी होऊ शकतो हे बादशाहांनी हेरलं. आणि ह्या 5ही बादशाहांच्या दरबारी मराठ्यांना त्या ठिकाणी मान सन्मान मिळू लागला. बघा, हे 5 बादशाह होते ना, म्हणजे सुलतान होते ना, याच्यातला जो आदिलशाह होता हा आदिलशाह मूळचा तुर्कस्तानचा आहे, बरोबर आहे. बिदरचा जो बादशाह आहे तो जॉर्जियाचा आहे. आणि जो गोवळकोंड्याचा बादशाह आहे तो इराणचा आहे. हे तिन्ही बादशाह हे जे आहे सुलतान आहेत ते परदेशातले. त्यांचा महाराष्ट्राशी, आपल्या भारताशी काहीही संबंध नाही. त्यांचं एकच उद्दिष्ट होतं भारतावरती आक्रमण करणं, भारतातील जे विविधता आहे त्याच्यावरती कब्जा करणं, धनसंपत्ती लुटणं, ऐशो आरामात राहणं, भारतीय लोकांना गुलाम बनवणं आणि ऐशो आरामात जीवन जगणं, राज्य करणं, एवढीच त्यांची काय होती, ध्येयधोरणं होती. त्यांची इच्छा तेवढी प्रबळ इच्छाशक्ती होती. आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या देशावरती अनेक वर्ष, 300-350 वर्ष राज्य केलं. बघा, आता ह्या काळामध्ये हे यांचा तिन्ही बादशाह आपण बघितले ते त्यांचा आपल्या महाराष्ट्रावर, देशावर प्रेम नव्हतं. राहिलेले 2 बादशाह जे आहेत, तो निजामशाह आहे आणि इलिचपूरचा जो बादशाह आहे, हे दोन्ही बादशाह हे मूळचे महाराष्ट्रीयन आहेत, आपल्या भारतातले आहेत. ते वेद संपन्न ब्राह्मण कुळातले आहेत. निजामशाह आणि जे हे इलिचपूरचा बादशाह
म्हणजे हे दोन्ही बादशाह सोडले तर बाकीचे तिन्ही बादशाह हे आता यांना लढण्यासाठी मराठ्यांची गरज होती. मराठे शूरवीर पराक्रमी होते आणि मग यांना आपल्यासाठी आपल्या बाजूने कसं आणायचं की मग त्यांना आम्हीच दाखवायला सुरुवात केली. मराठ्यांपुढे काय म्हणतात त्याला, एखादा आपण तुकडा टाकणे म्हणजे काय, तर त्या काळामध्ये जो जास्त बहादुरी दाखवेल, पराक्रम दाखवेल, फौज तयार करेल स्वतःचा पागा, स्वतःची फौज असेल, त्याला बादशाच्या दरबारी नोकरी मिळत असेल, सरदारकी मिळत असेल. म्हणजे 5,000 असेल, अशा 6,000 असेल, 7,000 असेल, 10,000ची 12,000च्या फौजेचा प्रमुख त्याला बनवला जात असेल आणि त्याला वतन दिलं जात असेल. आता वतनाच्या तुकड्यासाठी मराठे भांडायला सुरुवात मराठ्यांनी केली. बघा, बादशाह का लढत होते? बादशाह लढत होता आपलं साम्राज्य निर्माण करण्यासाठी. भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जर आपण सुलतानांचा इतिहास बघितला तर हे सुलतान सगळे लढत होते आपल्या साम्राज्य वाढीसाठी. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर बघितलं आपण तर मराठी लढत होते कशासाठी, तर ह्या जे म्हणतात ना वतनदारीचा तुकडा, एक वतनाच्या तुकड्यासाठी मराठे आपसात लढत होते, भाऊबंदकांशी लढत होते. भाऊबंदकी बघत नव्हते, नातेसंबंध बघत नव्हते, किंवा जे त्यांचे शेजारी पाजारी होते त्यांचे सुद्धा गळे कापायला मराठे मागे पुढे बघत नव्हते. म्हणजे जणू काही त्या सुलतानांची अवदसा मराठ्यांच्या कुंडलीमध्ये येऊन बसली होती की काय असा तो प्रश्न निर्माण व्हावा, अशी ती अवस्था त्या काळात होती. आणि मराठे तसे फार एकनिष्ठ होते, निजामशहाशी असतील, आदिलशहाशी असतील आणि गोळकोंड्याच्या बादशाहाशी ते फार एकनिष्ठ म्हणून काम करत होते. पण याच्यामध्ये सर्वात जास्त मरण जर कोणाचं होत होतं तर गरीब मराठा समाजाचं फार मोठं मरण होत होतं. सतत लढाया चालू होत्या, आणि ह्या सतत लढाया चालू असल्यामुळे ही गाडगी मडकी कोणाची फुटत होती, तर त्या घोड्यांच्या टापाखाली गरिबांची गाडगी मडकी फुटत होती. त्यांचं उभं पीक आहे ना, हे सुलतान लुटून घेऊन जात होते. त्या पिकावरती, अन्नधान्यांवरती गरीब समाजाचा हक्क नव्हता. गरीब मराठा समाजाचा त्या अन्नधान्यावरती हक्क नव्हता. अत्यंत बिकट अशी, अत्यंत वाईट अशा अवस्थेमध्ये मराठा समाज त्या ठिकाणी, गरीब मराठा समाज जगत होता. आणि बोटावर मोजता येतील इतकेच वतनदार मराठे वतनदार होते जे बादशाची चाकरी करत होते. आणि सतत लढायामुळे मराठा समाज किंवा महाराष्ट्रातील तमाम जनता त्या ठिकाणी खूप दुःखी, कष्टी आणि हलाखीचे जीवन जगत होते. अरे म्हणजे जणू काही रयतेला वालीच उरला नव्हता. वरून आसमानी संकट होतं, खाली सुलतानी संकट होतं, अनेक दुष्काळ पडत होते आणि सुलतानाचे अत्याचार तर चालूच होते. अशाच वेळेला एक अवलिया, आता अवलिया हा शब्द मी का वापरतो, कारण त्या काळामध्ये सुलतानच्या काळात काय झालं होतं की आपले सगळी मंदिरं तोडण्यात आली, जवळजवळ सगळी मंदिरं तोडली होती. असं डोंगर कपाऱ्यामध्ये एखादं मंदिर असेल किंवा ओसाड जाग्यावरती एखादं मंदिर शिल्लक राहिलं असेल तर ठीक आहे, त्या ठिकाणी ते मोडखळीस आलेलं मंदिर, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सोनं चांदी नाही आहे, अशा प्रकारचं शिवपिंड वगैरे आहे, अशा एखादं मोडखळीस आलेलं मंदिर शिल्लक राहिलं होतं. बाकी सर्व मंदिरं तोडण्यात आली होती आणि त्या ठिकाणी मस्जिदी तयार झाल्या होत्या किंवा त्या ठिकाणी दर्गे तयार झाले होते, पीर तयार झाले होते, पिराची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. आता अवलिया म्हणजे काय, तर बघा बाहेरच्या देशातून म्हणजे इराण, इराक, तुर्की इकडून काय करायचे, हे सुलतान काय करायचे, तिकडून येणं त्यांचे गुरु बोलवून घ्यायचे. म्हणजे मौलवी असतील, मौलाना असतील, ते त्यांना इथं बोलवायचे आणि इथे त्यांचा आदर सत्कार करायचे. त्यांचा खूप मोठा आदर सत्कार आणि जाहीर सत्कार केल्यामुळे लोकांना वाटायचं की हा अवलिया आला, काहीतरी देवाचा अवतार आला. आणि मग लोक त्याच्या पूजापाठ करायला त्याच्या मागे लागायची. कारण कसं असते, आपला जो समाज आहे तो असा आहे की कणाकणात आपण ईश्वर बघत असतो. कण कण में हर कंकर में शंकर है, असा मानणारा आपला समाज आहे. आणि मग त्या थडग्यामध्ये, त्या दर्ग्यामध्ये, त्या पिरामध्ये सुद्धा आपल्याला आपला शंकर दिसायला लागला आणि लोक त्याची सुद्धा पूजापाठ करू लागले. पण ह्याच काळामध्ये मराठ्यांच्या दुःखावरती फुंकर टाकणारी एक घटना घडली, ती म्हणजे पैठणमध्ये एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आणि एकनाथ महाराजांनी काय काम केलं, तर एकनाथ महाराजांनी गावोगावी जाऊन
ज्या समाजाच्या यातना आहेत, समाजाचं दुःख आहे, त्या गरिबांची दुःख आहेत ती जाणून घेतली. गोर गरीब समाजाला एकत्र आणलं. जे महार मांग चांबार कुंभार या सगळ्या समाजातील जे पोरं आहेत, मुलं आहेत, त्यांना लोकांना जवळ घेतलं आणि त्यांना विठ्ठल भक्तीचं महत्त्व समजून सांगायला त्यांनी सुरुवात केली. भजन कीर्तन करू लागले आणि त्या ठिकाणी ते भारुडं गायला लागले आणि विठ्ठल नामाच्या त्या मधुर अशा संगीतामध्ये किंवा त्या मधुर अशा कीर्तनामध्ये लोकांची मनं रमू लागली. लोक कीर्तनात दंग होऊ लागली. असं ते आता उघडपणे करता येत नव्हतं हे सगळं, पण असं चोरी छुपे असं लपत छपत लोक एकत्र येत होती आणि हळूहळू एकनाथ महाराजांच्या बरोबर ते विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये अगदी दंगून गेली आणि त्यांच्या दुःखावरती कुठेतरी आहे ना असं फुंकर मारण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. आणि एकनाथ महाराजांनी पुन्हा एकदा जी वैष्णवांची पताका होती ती पुन्हा उभी केली. पंढरीची वारी तिचं महत्त्व त्यांना सांगितलं आणि हळूच ते त्यांच्या कीर्तनामध्ये भारुडामध्ये एक आहे ना पटकन एखादा शब्द किंवा एखादं वाक्य टाकत की जे सूचित करत असत की तुमच्यावरती सुलतान कशा प्रकारे क्रूरपणे अत्याचाराचं राज्य करत आहे, तुमचं छळवणूक कशी होत आहेत, सुलतान कशा प्रकारे वाईट प्रवृत्तीने तुमच्यावरती राज्य करून तुमचा छळ कसा करत आहे हे सांगण्याचं काम आहे ना हे एकनाथ महाराज करत होते. जणू करून मराठी समाजाच्या मनावरचं दुःख कमी करून तो जो अंगार आहे त्या अंगारावरती फुंकर मारून त्या विस्तवाला पुन्हा एक तेज निर्माण करण्याचं काम आहे ना एकनाथ महाराज आपल्या अभंगातून आपल्या भारुडातून करत होते आणि मराठा समाजाला जागृत करत होते. आणि त्यांचं लक्ष गेलं आळंदीकडे. ज्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली 1296ला, 25 ऑक्टोबर 1296ला त्यांनी समाधी घेतली. त्या आळंदीकडे एकनाथ महाराजांचं लक्ष गेलं. आपल्या साथीदारांना सवंगड्यांना बरोबर घेतलं आणि ते आळंदीला पोचले. आळंदीमधली जर वातावरण तिथलं बघितलं तर संपूर्णपणे जंगल झालं होतं. सगळ्या घाणेरी बिनेरी अशा काटेरी झाडं सगळी ओवली होती आणि तिथे संत ज्ञानेश्वरांची समाधी शोधण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. सगळी झाडे बिडी सगळी तोडली आणि तिथं आतमध्ये घुसायला कोणी मागत नव्हतं, पण एकनाथ महाराजांनी ते धाडस केलं. आतमध्ये शिरले, सगळे झाडं झुडपं बाजूला काढली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं त्यांनी काय केलं, समाधी त्यांनी पूर्णपणे काय केली, तिचा जीर्णोद्धार केला. सावलीमध्ये तर समाधीचं त्यांनी पूर्णपणे जीर्णोद्धार केला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी भागवत धर्माची पताका त्या ठिकाणी कशा प्रकारे पुन्हा नव्याने उभी करता येईल त्यासाठी प्रयत्न केला. ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली होती त्या ज्ञानेश्वरीचं सुद्धा पुनर्रचना म्हणण्यापेक्षा त्यावेळेस जे काही बिस्कट लिहिली होती म्हणा किंवा असं दुभागलेली होती, वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेली ज्ञानेश्वरी त्यांनी परत गोळा केली आणि म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची माहिती होती ती माहिती गोळा करून ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा त्यांनी निर्माण केली आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लोकांना त्यांनी विठ्ठल भक्तीकडे पुन्हा एकदा वळवलं. आणि ते सतत आहे ना आई जगदंबेची, आई जगत जननीची ती पूजा अर्चना करत होते आणि ती पूजा अर्चना करत असताना त्यांचं एकच उद्दिष्ट होतं की ह्या जुलमी सुलतानशाही विरुद्ध आहे ना एखादा असा राजा निर्माण व्हावा. जसा रावणाच्या विरोधामध्ये श्रीरामाचा जन्म झाला, अत्याचारी कंसाच्या विरोधामध्ये त्याचा अंत करण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला. ह्या सुलतानशाहीच्या पासून ह्या गरीब जनतेला त्याचा सुटकारा मिळावा किंवा त्याचं मुक्ती मिळावी यासाठी असा कोणीतरी एक तेजस्वी पुरुष जन्माला यावा यासाठी ते आई जगदंबे समोर आहे ना सतत गाऱ्याने गात होते. ते सतत आहे ना की म्हणत होते की दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार उघड. 350 वर्षाचा अंधार, या 300-350 वर्षामध्ये मराठी समाज जनता त्रासलेली आहे आणि त्रासलेल्या जनतेचं दुःख तुला बघवत नाही का? कधी डोळे मिटून तू निद्रेमध्ये कशी काय बसलीस
ह्या तुझ्या मुलांचं दुःख तुला समजत नाही का, तुझ्यापर्यंत पोचत नाही का, किंवा तू ह्या सगळ्या दुःखांना बघून तू आतमध्ये दरवाजा बंद करून निद्रास्त अवस्थेमध्ये पडली की काय, असा प्रश्न ते एकनाथ महाराज आहे ना आदिशक्तीला विचारत होते आणि तिला जागे करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचे जणू काही एकनाथ महाराज त्या दरवाजावरती दोन्ही हाताने मुठी अशा बांधून ते आई जगदंबेच्या त्या दरवाजावरती असे हात मारत होते, मुठी मारत होते की आई उठ, आई जागे हो आणि ह्या त्रासलेल्या जनतेला आधार दे, ह्या दुष्टांचा नाश कर. हे जे दुष्ट जसा महिषासुराचा तू नाश केलास तसाच ह्या राक्षसांचा नाश करण्यासाठी तू अवतार घे, तू जन्म घे, ये आम्हाला धाव, दार उघड बे, दार उघड. आणि त्यांची जे मनापासूनची जी भक्ती आहे किंवा मनापासूनची जी हाक आहे ती मातेपर्यंत पोहोचली. आई दयाळू असते म्हणतात आणि त्या दयाळू आईपर्यंत ती हाक पोचली आणि किंचितसा दरवाजा तिचा उघडला गेला आणि तो प्रकाश, तेजोमय असा प्रकाश बेरुळच्या त्या दारामध्ये पडला, त्या बेरुळच्या परिसरात पडला. बेरुळामध्ये जे भोसले घराण्यांचा उदय त्या ठिकाणी झाला होता आणि बाबाजी भोसले हे कर्तबगार पुरुष होते. बाबाजी भोसले हे स्वतःला रामरायाचे प्रभू रामचंद्राचे वंशज मानत होते. म्हणजे उदयपूरचे जे प्रताप सिंग सिसोदियाचे ते स्वतःला वंशज मानत होते. राजपूत घराण्याचे वंशज, प्रभू रामचंद्राचे वंशज ते स्वतःला मानत होते. आणि त्यांच्या पोटी दोन अत्यंत पराक्रमी पुरुष जन्माला आले होते. एकाचं नाव होतं मालोजी राजे आणि दुसऱ्याचं नाव होतं विठोजी राजे. मालोजी आणि विठोजी हे शिवभक्त होते. आता शिवभक्त म्हणाल तर कशा प्रकारचे शिवभक्त, तर प्रचंड शिवावरती श्रद्धा असलेले आणि परमभक्त होते ते. म्हणजे मालोजी राजे तर अन्न पाणी सुद्धा घेत नसत. जोपर्यंत शिवाच्या पिंडीवरती अभिषेक करून पूजापाठ करत नाही, बेलपत्र वाहत नाहीत, जलाभिषेक करत नाही, त्याचं तीर्थ घेत नाहीत, तोपर्यंत ते अन्न जल घेत नव्हते. तर अशा प्रकारची शिवभक्ती अत्यंत हृदयापासून परमेश्वराला हाक मारण्याचं काम हे दोघे करत होते. त्यांचा भाऊ विठोजी सुद्धा हा शिवभक्त होते. दोघे पण शिवभक्त होते. आणि ते त्या माळ राणावरती, ओसाड माळ राणावरती एक पुरातन मंदिर होतं, त्याला आपण घृष्णेश्वराचं मंदिर म्हणतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते घृष्णेश्वराचं मंदिर. आणि त्या मंदिरात ते सतत येत, त्या ठिकाणी ते पूजा अर्चना करत. तेव्हा मालोजी राजांना वाटे की हे भग्न अवस्थेत इतकं दिव्य भव्य असं मंदिर, जे देवगिरीच्या काळामध्ये देवगिरींचं राज्य होतं, देवगिरीचं जे वैभवशाली राज्य होतं, त्या वैभवशाली राज्यामध्ये त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी शिवपिंडीवरती अभिषेक होत होता आणि वैभवामध्ये असलेलं मंदिर आज भग्न अवस्थेत आहे. त्याचा जीर्णोद्धार माझ्या हातून व्हावा असं त्यांना मनापासून वाटे. आणि त्यांची श्रद्धा शिखर शिंगणापूरचा जो महादेव आहे त्याच्यावर पण त्यांची श्रद्धा, कारण त्यांचं भोसल्यांचं ते कुलदैवत आहे. त्या कुलदैवताला सुद्धा ते जात. आणि शिखर शिंगणापूरचं जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी सुद्धा भाविकांसाठी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती, अन्न पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक भाविकांना त्या ठिकाणी त्रास होत होता. तर घृष्णेश्वराचं मंदिर जे आहे हे घृष्णेश्वर काय, तर जेव्हा अमृत मंथन झालं आणि त्यातून जे विष निघालं, अत्यंत भयंकर असं ते विष प्राशन केल्यानंतर शिवाला दाह झाला, यातना झाल्या. आणि तो दाह क्षमवण्यासाठी ते या ठिकाणी घृष्णेश्वराच्या मंदिरात किंवा परिसरात ते आले आणि त्या घृष्णेश्वराच्या मंदिरात ते क्षणभर थांबले आणि त्यांचा दाह हा संपला. असं ते घृष्णेश्वराचं मंदिर. आणि शिखर शिंगणापूरचा जर आपण विचार केला तर शिखर शिंगणापूर सौराष्ट्राचा सोमनाथ त्या ठिकाणी येऊन थांबला आणि म्हणून शिखर शिंगणापूरचं महत्त्व सुद्धा फार मोठं आहे. दोन्ही ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि घृष्णेश्वर हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे.
ह्या दोन्ही ठिकाणी सुखसुविधा निर्माण व्हाव्यात, भाविकांची सेवा करता यावी, त्यांना पाण्याची व्यवस्था करता यावी, त्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असं त्यांना मनोमनी आपल्या ह्यांना मालोजी राजांना वाटत होतं. पण त्यासाठी गाडीवर पैसा लागणार, हा गाडीवर पैसा आणायचा कुठून, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आणि परमेश्वर प्रसन्न झाला किंवा काय म्हणता येईल त्याला, शिवाचा आशीर्वाद त्यांना मिळाला, लक्ष्मी प्रसन्न झाली, आदिशक्ती प्रसन्न झाली. शक्ती आणि भक्तीच्या माध्यमातून त्यांच्याकडे सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही त्यांच्यावर प्रसन्न झाल्या. आणि एके दिवशी शेतामध्ये काम करत असताना, शेत खणत असताना त्याला खन 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 असा आवाज आला आणि ती माती सारली त्यांनी. तो बघतात तर काय, तर सोन्याने भरलेले हांडे त्यांना प्राप्त झाले आणि प्रचंड सोन्याचं धन त्यांना मिळालं. आता हे प्रचंड धन ठेवायचं कुठे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. मग त्यांचे एक मित्र होते, श्रीगोंद्यामधले जे मित्र होते त्यांचे नाईक म्हणून, त्यांच्याकडे ते धन त्यांनी ठेवलं आणि त्या मित्राकडून ते ओंजळीने ते धन आणत होते. आणि मग त्यांनी कृष्णेश्वराचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला आणि कृष्णेश्वराचं सुंदर असं मंदिर बांधलं आणि पाण्याची व्यवस्था केली, पानपोह्या म्हणा, विहिरी म्हणा, धर्मशाळा म्हणा, हे सगळं सुंदर असं मंदिराची पुनर्रचना झाली. शिवपिंडीवरती सतत अभिषेक होऊ लागला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या मंदिराची देखभाल करण्यासाठी एक त्या ठिकाणी वेदशास्त्र संपन्न अशी एक व्यक्ती नेमली, शेडगे नावाची व्यक्ती नेमली त्या ठिकाणी. आणि त्यांना त्या ठिकाणी देवस्थानला त्या ठिकाणी जमीनही दिली की ज्या जमिनीच्या उत्पन्नातून देवस्थानचं कारभार व्यवस्थित सुरळीत पार पडेल. अशा प्रकारे सुंदर अशी व्यवस्था त्यांनी कृष्णेश्वराची केली आणि त्यांचं मन अत्यंत आनंदित झालं. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती किंवा त्यांची प्रचंड इच्छा होती की असं व्हायला हवं, ते त्यांच्या हातून पुण्याचं काम झालं. आणि दुसरं काम म्हणजे शिखर शिंगणापूरला ते गेले आणि मग शिखर शिंगणापूरमध्ये सुद्धा त्यांनी औसपौस असं म्हणजे मोठा असा औरस चौरस असा जागेमध्ये तलावाचं काम सुरू केलं. त्या तलावाला पाणी लागलं आणि तिथे येणाऱ्या भाविकांना गोड पाणी, अमृतासारखं पाणी, त्या पाण्याची चव त्यांना मिळायला, भाविकांना त्याचा लाभ झाला. भाविक जेव्हा ते पाणी पित ना, तेव्हा भोसलेंच्या या दोन्ही मुलांची नावं काढत त्या कुळाचा उद्धार झाला. त्या ठिकाणी एक साधू होते, ते तिथे शिखर शिंगणापूरची पूजा करायचे, त्यांच्यासाठी त्यांनी मठ बांधून दिला. म्हणजे त्या गडावर पाण्याची आणि अन्न पाण्याची सगळी सोय केली. आणि हे सगळं केल्यानंतर ह्या दोन्ही बंधूंना म्हणजे मालोजी राजांना आणि विठोजींना खूप आनंद झाला. ह्या कृष्णेश्वराच्या मंदिरावर त्यांनी शिलालेखसुद्धा लिहिला स्वतःचा, आहे की नाही, आम्ही सेवेसी आहे ना, सेवेसी हे मालोजी बाबा भोसले, विठोजी भोसले असं त्यांनी शिलालेखसुद्धा लिहून ठेवला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की त्यांची भक्ती आणि त्या भक्ती आणि श्रद्धेतून जी शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीतून त्यांच्या हातून झालेलं कार्य. त्यांनी समाजासाठी बघा धर्मशाळा बांधल्या, पाण्याची व्यवस्था केली, विहिरी बांधल्या आणि बाटसरूंना जे काही भक्तांना लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा निर्माण केल्या आणि गोरगरिबांना दान धर्म केला. गोरगरिबांचा वाली कोणी नव्हता. या मालोजीच्या आणि विठोजीच्या येण्याने किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांना गरिबांना एक वाली मिळाला, गरिबांचा कोणीतरी पाठीराखा मिळाला, कोणीतरी एक त्यांना मदत करणारा एक व्यक्ती, जणू काही परमेश्वरानेच देवदूत पाठवल्यासारखे हे दोन व्यक्ती ह्या गरिबांसाठी त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करू लागले. बघा गरिबांसाठी काम करणारे त्या काळातली लोक फार क्वचित होती, नव्हतीच जवळजवळ. आता यांच्या दोघांच्या माध्यमातून गरिबांची सेवा होऊ लागली. आणि हे सगळं होत असताना ह्या मालोजी राजांना आणि त्यांची पत्नी उमाबाई पण फार धार्मिक होत्या. आणि धार्मिक म्हणजे काय तर बघा, परमेश्वरावर श्रद्धा असणारी माणसं अत्यंत दयाळू असतात. परमेश्वरावरती प्रेम करणारी माणसं अत्यंत दयाळू असतात, सदाचारी असतात, चांगल्या वृत्तीची असतात आणि सद्गुणी असतात. आणि ह्या सद्गुणी लोकांमुळेच आहे ना समाजामध्ये दया, माया, प्रेम, ममता अशा सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. आणि माणसाच्या मनामध्ये जेव्हा दुसऱ्याविषयी, दुसऱ्या प्राण्याविषयी, जीवजंतूंविषयी जेव्हा प्रेम निर्माण होतं, माया निर्माण होते आणि जेव्हा आपलेपणा निर्माण होतो,
तेव्हाच आहे ना आपण इतरांचं दुःख जाणू शकतो, इतरांच्या वेदना आपण समजून घेऊ शकतो. आणि ह्या वेदना समजून घेण्याचं काम ह्या कुटुंबाने ह्या घराण्याने केलं. बघा मित्रांनो, ह्यांना एक दुःख होतं काय, तर त्यांना पुत्र नव्हता. मालोजीला पुत्र नव्हता. मालोजी राजांनी शिवाला नेहमी त्यांना काय करत होते, प्रार्थना करत होते की मला एक पुत्र दे. आणि ह्या उमाबाई होत्या, उमाबाई सुद्धा नाईक निंबाळकर, फलटणचे नाईक निंबाळकर घराण्यातील ते सावली ते तर नाईक निंबाळकर घराण्यातील त्या होत्या. आणि त्यांनी सुद्धा खूप म्हणजे पराक्रमी घराण्यातल्या त्या होत्या, धार्मिक वृत्तीच्या होत्या. आणि आता तुम्हाला परत तोच इतिहास परत सांगावा लागेल मला की त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी श्रीगोंद्यामध्ये जे शहा शरीफ नावाचा एक दर्गा होता, त्या पीरावरती, त्यांच्या पीरावरती त्यांची फार श्रद्धा होती. कारण काय होतं, आपला समाज किंवा आपली लोक जे आहेत ना, कधीही असं संकुचित वृत्ती न ठेवता असे विशाल मनाची आहेत. ते यत्र यत्र स्थितो देवो सर्वव्यापी महेश्वरा, आपण हर कंकर में शंकर हे अशी भावना आपली आहे. त्या दर्ग्यामध्ये, त्या पीरामध्ये सुद्धा त्यांना आपला शंकर दिसला. त्यांनाही त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांना एक पुत्र झाला. 16व्या शतकामध्ये 1600च्या सुमारास शहाजी राजांचा जन्म झाला. म्हणजे पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव शहाजी ठेवण्यात आलं. आणि पुढे 2च वर्षांनी परत एक पुत्र झाला, त्याचं नाव शरीफजी ठेवण्यात आलं. म्हणजे शहा शरीफ या नावावरून शहाजी आणि शरीफ राजे असं नावं ठेवण्यात आली. सांगण्याचं तात्पर्य काय होतं मित्रा, की या ठिकाणी तुमची श्रद्धा ज्याच्यावर आहे, शेवटी परमेश्वर एक आहे. आणि परमेश्वर शक्ती ही प्राणीमात्रावरती दया करायला आपल्याला शिकवते. आणि ती प्राणीमात्रावर दया करण्याची जी भावना आहे ती आपल्या लोकांमध्ये होती, ती सुलतानांमध्ये नव्हती. हा फरक आहे. बघा, आता 2 पुत्र झाले. दोन्ही पुत्रांच्या म्हणजे शहाजी राजांच्या जन्माच्या वेळेला सुद्धा मालोजी राजांनी अफाट म्हणजे मोठ्या प्रमाणात दान धर्म केला. आणि शरीफजी राजे झाले त्यावेळेस सुद्धा त्यांनी दान धर्म केला. आणि खूप गुण्यागोविंदाने त्यांचं घर अगदी आनंदाने त्यांचा संसार चालू होता. अशा वेळेला काय झालं की हे सगळं होत असताना त्यांच्याकडे जहागिरी होती, अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेली जहागिरी होती, काही विकत घेतलेली जहागिरी होती. बाबाजी पाटील भोसले यांनी, त्यांचे वडील यांनी ती खरेदी केलेली जहागिरी होती, वतनं होती. आणि हे वतन करत असताना त्यांना मिळालेले हे धनसंपत्ती असेल याच्या माध्यमातून त्यांनी पुढे काय केलं, एक फौज निर्माण केली. मराठी लोक एकत्र आणली आणि मराठ्यांची एक फौज तयार केली. आता बघा, त्या काळामध्ये मराठी फौज निर्माण करणं, एक शस्त्रबद्ध फौज आपल्याजवळ बाळगणं म्हणजे सुलतानाच्या विरोधामध्ये बंड करण्यासारखं होतं. तरीसुद्धा त्यांच्या विरोधामध्ये या निजामशहाने कोणत्याही प्रकारची कृती केली नाही किंवा असं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता, जेव्हा सुलतानाच्या कानी ही बातमी आली ही की मराठी सरदार आहे की जो पागा ठेवतो म्हणजे सैन्य बाळगतोय आणि हत्यारबंद फौज त्याच्याकडे आहे, म्हणजे सैनिक आहेत त्याच्याजवळ. जेव्हा बादशाहच्या कानी ही बातमी आली तेव्हा त्या बादशाहचा, निजामशहाचा जो वजीर होता मलिक अंबर, त्या मलिक अंबरने लगेच निरोप पाठवला आणि बादशाहच्या दरबारात हजर होण्यासाठी फरमान आपल्या मालोजी राजांना आलं. मालोजी राजांना फरमान आल्यानंतर लगेच मालोजी राजे दरबारात गेले. दरबारात गेल्यानंतर बादशाहने त्यांना पुणे सुपेची जहागिरी दिली, सरदारकी 5000 सरदार बनवलं, वतनदार त्यांना वतनदारी दिली आणि वतनदार झाले, ते बादशाहचे सरदार झाले. पराक्रमी सरदारांची, मराठ्यांची बादशाहाला गरज होती, कारण त्या काळामध्ये मुघलांच्या अनेक फौजा सतत निजामशाहीवरती आक्रमण करत होते आणि त्या काळामध्ये मुघलांशी लढण्यासाठी सैन्याची गरज होती आणि त्यांना मालोजी राजांसारखा एक शूरवीर पराक्रमी मराठा सरदार मिळाला. बघा, या ठिकाणी बिटोजी राजे पण त्या ठिकाणी पोहोचले आणि दोघांनी निजामशाहीमध्ये नोकरीला सुरुवात केली. निजामशाहीत ते सरदार झाले. शूरवीर पराक्रम त्यांनी त्या ठिकाणी, वीरता त्यांचा पराक्रम त्यांनी त्या ठिकाणी गाजवला. आणि हे सगळं होत असताना
एके दिवशी निजामाचा एक निरोप आला की म्हणजे युद्ध मांडलेलं आहे आणि तुम्ही तातडीने या. आणि निजामाचा निरोप मिळताच मालोजी राजांनी लगेच आपलं चिलकत वगैरे घातलं, शस्त्र चढवली, आपला आवडतं धनुष्यबाण हातात घेतला, आपली फौज घेतली आणि बादशाहकडे दरबारी हजर झाले. आणि मोगलांच्या विरोधात ते युद्ध झालं. इंदापूरला युद्ध झालं आणि इंदापूरचं जे युद्ध आहे त्या युद्धामध्ये मालोजी राजांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला. एकट्याने हजारो सैनिकांना त्या ठिकाणी मारलं होतं आणि खूप मोठा पराक्रम गाजवणाऱ्या ह्या मराठी सरदाराचा त्या ठिकाणी अंत झाला. त्या युद्धामध्ये मालोजी राजे मारले गेले आणि एका शूरवीर पराक्रमी मराठी सरदाराचा अंत हा सुलतानशाही राखण्यासाठी गेला. हे याच्यापेक्षा फार मोठं दुःख नाही. आणि हे दुःख आज आपल्याला ते जाणवतं. हेच सगळे मराठी सरदार जर एकत्र आले असते, भोसले असतील, जाधव असतील आणि हे सगळे एकत्र आले असते तर निजामशाही काय हे सुलतानशाहींच्या विरोधात आपण संपूर्ण रान उठवलं असतं, सुलतानशाहीला पळवून हाकलून लावलं असतं आणि दिल्लीवरही राज्य केलं असतं. परंतु त्या काळात ते होऊ शकलं नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. बघा मित्रांनो, पुढे जेव्हा हा डोंगरच कोसळला एक प्रकारे, मालोजी राजा निघून गेल्यामुळे उमाबाईंवरती एक डोंगर कोसळला. कारण 2 लहान मुलं होती. शहाजी राजांचं वय त्यावेळेस 5 वर्ष होतं आणि शरीफजी राजे आहेत त्यांचं वय 3 वर्ष होतं. आणि ह्या दोन्ही बाळांना सांभाळण्याची जबाबदारी आता विठोजी राजे आणि उमाबाईंवरती पडलं होतं. उमाबाई धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर त्या सती निघाल्या. सती जात असताना विठोजी राजांनी त्यांना खूप विनंती केली की वहिनीसाहेब तुम्ही जाऊ नका, कारण तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. ही 2 बाळं आहेत. 2 बाळांना त्यांच्यासमोर उभं केलं. एक 3 वर्षाचा, एक 5 वर्षाचा आहे. ह्या गुटगुटीत बाळांना तुमच्या संस्काराची, तुमच्या मायेची, तुमच्या प्रेमाची गरज आहे. खूप विनंती केल्यानंतर मग त्यांनी मान्य केलं आणि उमाबाई सती नाही गेल्या. मग ह्या शहाजीराजे, शरीफजी राजे या दोघांची जडणघडण खूप चांगल्या पद्धतीने झालं. शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही विभागामध्ये ते तरबेज झाले. शास्त्र संपन्न, शस्त्र संपन्न दोन्ही विठोजींनी आणि उमाबाईंनी त्यांच्यावर खूप मोठं लक्ष दिलं आणि शहाजी राजे आणि शरीफजी राजे दोन्हीही चांगले योद्धे झाले. बघा, पण त्याच्या अगोदर एक किस्सा असा होता की लखोजी जाधवांना मालोजी भोसलेंना, मालोजी रावांना जी मिळालेली जहागिरी होती, ही जहागिरी आता त्यांच्या मुलांना द्यायची का, हा मोठा प्रश्न होता. मग बादशाहने त्यांना बोलवलं आणि ही 10 जे लहान मुलं होती, एक 5 वर्षाचं, 3 वर्षाचं आणि विठोजी त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले. तर जो मलिक अंबर होता, हा मलिक अंबर फार चतुर होता. तो धूर्त पण होता, चतुर होता, पराक्रमी होता, सगळं, आणि कपटी पण होताच. ते गुण त्यांच्यामध्ये होतेच सुलतान असल्यामुळे आणि कट्टर जिहादी मानसिकतेचे असल्यामुळे आणि धर्माविषयी त्यांना आस्था असल्यामुळे धर्मप्रचाराचं काम करणं हे त्यांच्यासाठी सर्वस्व, बाकी सर्व एकदम त्याला काही किंमत नव्हती. तर मलिक अंबराने काय केलं, बादशाला समजावून सांगितलं की जोपर्यंत विठोजी राजा आहेत तोपर्यंत ही जहागिरी आपण शहाजी राजे म्हणजे मालोजी राजांचा मुलगा आहे शहाजी, यांना आपण देऊ. शहाजी हा त्यांचा जो मुलगा आहे मालोजी राजाचा, हा जर पराक्रमी निघाला तर ती जहागिरी आपण काय करायचं, पुढे चालू ठेवू. आणि जर तो पराक्रमी नाही निघाला तर काय करायचं, विठोजी आहे तोपर्यंत आपण जहागिरी ठेवू, नंतर काढून घेऊ. अशा प्रकारचं षडयंत्री बघा विचार ह्या मलिक अंबरने बादशाला सांगितलं. बादशाला ते पटलं आणि ती जहागिरी शहाजी राजांना मिळाली. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी 50,000 सरदार निजामशाहीच्या दरबारी आपले शहाजी राजे झाले. मग शहाजी राजांना प्रशिक्षण मिळालं, शस्त्र शास्त्र याच्यात ते निपुण झाले, शूरवीर पराक्रमी झाले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार आले.
त्याच्यामधला पहिली लढाई त्यांच्या आयुष्यातली आली ती म्हणजे जसं आता जर आपण तो काळ बघितला की ते सगळे युद्धाचेच काळ सगळे की सतत मोगलांच्या स्वाऱ्या होत होत्या. कारण पहिला अकबराने काय केलं होतं, मुळात अकबराने पहिल्या दख्खन जिंकण्यासाठी आपल्या फौजा पाठवल्या. त्याच्यानंतर अकबराचा जसं आता हे 1600 मालोजी राजांचा जे इंदापूरची लढाई 1605 झाली आणि 1605 मालोजी राजांचा मृत्यू झाला. त्याच काळामध्ये दिल्लीमध्ये अकबराचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा सलीम उर्फ जहांगीर हा बादशाह झाला. आणि त्यांनी सुद्धा काय केलं, दख्खन जिंकण्यासाठी आपल्या फौजा दख्खनेकडे पाठवायला सुरुवात केली आणि तो धामधुमीचा काळ होता. शहाजीराजे थोडे मोठे झाले होते, लग्नाचं वय झालं होतं आणि त्यांच्या लग्नाची त्या ठिकाणी बोलणी सुरू झाली. जेव्हा मालोजी राजे होते तेव्हा हयात असताना त्यांची फार इच्छा होती की आपल्या मुलाचं किंवा लग्न किंवा आपली सोयरी काही ना सिंदखेडचे जे राजे आहेत म्हणजे लखोजी जाधव फार मोठे सरदार आहेत, लखोजी जाधवांच्या बरोबर आपली सोयरीक व्हावी अशी अत्यंत मनोमनीची इच्छा मालोजी राजांची होती. आणि विठोजी राजांनी ती इच्छा पूर्ण केली. विठोजींनी लखोजी जाधवांची भेट घेतली आणि त्यांच्या कन्येला त्यांनी मागणी केली. आता ती कन्या कोण, तर जिजाऊ. दिसायला फार सुंदर होत्या आणि विद्वान होत्या. लहानपणापासून त्यांच्यावरती रामायण महाभारत, हिंदू धर्म, संस्कार, संस्कृती याचा फार मोठा पगडा त्यांच्यावरती होता आणि सुसंस्कृत होत्या, दिसायला सुंदर होत्या. अशा त्या गोंडस मुलीचा विवाह शहाजी राजांबरोबर ठरला. आता लखोजी जाधव जे आहेत सिंदखेडचे ते सुद्धा पराक्रमी आहेत. कारण निजामाच्या दरबारातला सर्वात मोठा सरदार म्हणजे लखोजी जाधव. लखोजी जाधव हे त्या निजामाच्या दरबारातील सर्वात मोठे सरदार. कारण त्यांच्याजवळ जवळजवळ 27 महल एवढी जहागिरी त्यांच्याकडे होती. हत्ती, घोडे, 12,000ची फौज त्यांच्याजवळ होती. 12,000 फौज ते त्यांच्याकडे होती. तर फार मोठे सरदार होते. तर या ठिकाणी म्हणतात ना, आणि ते चंद्रवंशी होते, यादव कुळ, श्रीकृष्ण व कृष्णाचे वंशज. आणि हे भोसले घराणं म्हणजे रामाचं वंशज. म्हणजे चंद्रवंश आणि सूर्यवंश हे एकत्र आले. विवाह ठरला. शुभवेळी शुभकाळी शहाजीराजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला आणि तेजोमय असणारा सूर्य शीतलमय चंद्रासमोर झुकला आणि जिजाऊंनी राजांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातला. तर अशा प्रकारे त्यांचा विवाह झाला. वराडची रुक्मिणी पुण्याला आली, भोसल्यांच्या घरी आली. लक्ष्मी आणि सरस्वतीच्या रूपाने जणू काही जिजाऊ ह्या भोसल्यांच्या घरी आल्या. धामधुमीचा काळ, आनंदाचा काळ. विठोजी राजे असतील, उमाबाई असतील, यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा काळ तो होता. जसं शहाजीराजांचं लग्न झालं त्यानंतर लगेचच शरीफजी राजे यांचं सुद्धा एक विश्वासराव म्हणून मराठा सरदार आहेत, मोठे मराठा सरदार आहेत. त्या मोठ्या मराठी सरदारांच्या घराण्यामध्येच म्हणजे त्यांची मुलगी दुर्गादेवी यांच्याबरोबर आहे ना शरीफजी राजे यांचा विवाह झाला. विठोजी राजांचा विचार केला तर विठोजी राजांचे सुद्धा चांगला संसार त्यांचा होता. त्यांना 8 मुलं होती. संभाजी राजे, खेळोजी राजे असे त्यांच्या मुलांची नाव होती. 8 मुलं त्यांना होती. ते पण सगळे पराक्रमी होते, शूरबीर होते, पराक्रमी होते. आता अशा प्रकारे सर्व चांगला संसार त्यांचा चाललेला होता. आणि शहाजी राजांच्या आयुष्यातली पहिली लढाई झाली ती म्हणजे जसे अकबराला चित्तोडच्या राजपुतांशी लढून तो दमला होता, थकला होता आणि दख्खन विजयीकडे त्यांनी फौजा पाठवल्या. तसंच त्याच्या मुलाने सलीम म्हणजे जहांगीराने सुद्धा काय केलं, आपल्या फौजा दख्खनेकडे पाठवल्या आणि मोगलांच्या फौजा धुमाकूळ घालू लागल्या. आणि पहिलं युद्ध झालं शहाजीराजांच्या आयुष्यातलं पहिलं युद्ध म्हणजे जालन्याचं युद्ध. जालन्याच्या युद्धामध्ये
मलिक अंबरनी आदिलशहाची मदत घेतली. आदिलशहाच्या फौजा, निजामशहाची फौजा, शहाजीराजे, बिटोजी राजांची सगळी मुलं, म्हणजे शहाजीराजांची सगळे भाऊ, बिटोजी राजांची मुलं, सगळे मराठी सरदार एकत्र आले आणि ते एक फार मोठं युद्ध जालन्यामध्ये झालं. आणि ह्या युद्धामध्ये निजामाचा पराभव झाला, मलिक अंबराचा पराभव झाला आणि अहमदनगर त्यांनी जिंकून घेतलं. मोगलांनी अहमदनगर जिंकल्यामुळे निजामाची जी राजधानी होती ती राजधानी आता दौलताबाद म्हणजे देवगिरीकडे हलवण्यात आली. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी शहाजीराजांनी त्यावेळेस फार मोठा चांगला पराक्रम गाजवला होता, पण पहिला पराभव झाला त्या ठिकाणी. 1616 हे युद्ध झालं होतं. म्हणजे डिसेंबर 1615 फौजा जालन्यामध्ये उतरवण्यात आल्या होत्या आणि 4 फेब्रुवारी 1616 हे युद्ध झालं होतं. आणि या युद्धामध्ये खूप मोठी हानी ही निजामशाहीची झाली. पुढे निजामशाहीमध्ये सतत अशा उलटपालट होत गेलं. सतत ह्या म्हणजे जो काळ जर बघितला तुम्ही ना, तर 1508 ते 1500 हा जो काळ आहे 1608 ते 1615 पर्यंतचा काळ हा सतत लढायाचा काळ होता. आणि त्यावेळेस अजून एक घटना त्या ठिकाणी घडली. जिजाबाई त्यावेळेस शहाजीराजांबरोबरच होत्या आणि मुघलांची राजधानी जी आहे ते दौलताबाद याच ठिकाणी त्या होत्या आणि त्या प्रत्यक्ष बघत होत्या की हे सुलतान किती नीच आहे, किती म्हणजे देव, देश आणि धर्माचा छळ करणारे आहेत, बायकांच्या आबरू लुटणारे आहेत. आया बहिणींच्या आबरू लुटणं हे त्यांच्यासाठी किती क्षुल्लक आहे. म्हणजे परमेश्वराला न मानणारी लोक होती ती. दया, माया, प्रेम काही नव्हतं त्यांच्याकडे. आणि सुलतानांचे अत्याचार जिजाबाई त्या ठिकाणी बघत होत्या. त्यांना फार वाटत होतं की एवढे शूरवीर पराक्रमी मराठे हे सुलतानांसाठी का लढतात? ते स्वतःची घरं राखण्यासाठी, स्वतःची मुलं बाळं सांभाळण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी का नाही लढत? हे त्यांना सतत वाटत होतं जिजाबाईंना. आणि त्यांना खूप वाटत होतं की या मराठ्यांनी एकत्र यावं आणि ह्या क्रूर अत्याचारी सुलतानांच्या विरुद्ध लढावं. परंतु त्यांची इच्छा होती, भविष्यात त्यांनी ती पूर्णही केली. आपण पुढे बघू, त्या विषयावर चर्चा करू. त्यावेळेस एक भयानक घटना घडली. म्हणजे जिजाबाईंच्या आयुष्यातला सर्वात वाईट प्रसंग त्यांच्या आयुष्यात त्यावेळेस घडला. बादशाहचा दरबार, जो बादशाह निजामशहाचा दरबार संपला देवगिरीच्या म्हणजेच दौलताबाद किल्ल्यावरती. त्याच्या दरबारामध्ये सगळे सरदार जमले होते. दरबार संपला आणि तो बाहेर निघण्याची गडबड करत होता. आणि त्या सरदारांचे जे काही सेवेकरी होते, चाकर नोकर होते, ते आपल्या मालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणाकडे म्हणजे प्रत्येकाला मान सन्मान होता. कोणाला घोड्याचा मान होता, कोणाला पालखीचा मान, कोणाला हत्तीचा मान वगैरे. आणि प्रत्येकजण आपल्या मालकाला तिथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होता, गडबड करत होता. आणि त्यावेळेस लखोजी जाधव आहेत, ते लखोजी जाधव त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सैन्यांसह ते बाहेर निघाले. सर्वात पहिले ते बाहेर निघाले आणि ते मार्गस्थ झाले. आणि अचानकपणे ना खूप मोठा गोंधळ झाला. असा किंकाळ्या, आवाज, गोंधळ, इतका प्रचंड गदारोळ झाला की कोणालाच काही कळेना की काय झालं नक्की. नंतर आवाज आला की काय, खंडागळ्यांचा हत्ती पिसळला. आता खंडागळ्यांचा हत्ती पिसळला म्हणजे काय, तर तो इतका जोरदार पद्धतीने मुसंडी मारत होता की त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला तो सोंडीत पकडत होता, खाली आपटत होता आणि पायाने चिरडत होता. म्हणजे माणसांच्या डोक्यांचा नारळ झाला होता आणि हाडांची जे सापळा हा चुराडा झाला होता, बरकाड्यांचा चुराडा. तर अशा प्रकारे माणसं मारली जात होती. हत्ती मस्त झाला होता आणि पिसळला होता. तो त्याचा होता माऊथ होता ना, तो माऊथ काय करत होता, अंकुश त्याच्यावर मारत होता.
जखमी त्याला करत होता, त्याला कंट्रोलमध्ये म्हणजे त्याला नियंत्रण त्याच्यावर आणण्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता, पण तो हत्ती काही नियंत्रित होत नव्हता त्याच्याकडून आणि तो मदमस्त हत्ती असा वेगाने पुढे जाऊ लागला. आणि त्यावेळेस दत्ताजी जाधवराव लखोजी जाधवांचा मुलगा आणि जिजाबाईंचा सक्का भाऊ लखोजी जाधवांच्या मुलाने दत्ताजी रावांनी हे बघितलं. ते फार मोठे शूरवीर पराक्रमी होते. त्याला राग आला की हा मदमस्त हत्ती आणि तो लोकांचा अंत करत आहे, दिवसात वेळा आमच्या समोर येणं माणसं मारली जात आहेत. त्याने आपल्या फौजेला लगेच हुकूम केला की काय करा, ते भालाबरचे घ्या आणि त्याच्यावर आक्रमण करा आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नियंत्रित करा. त्याचं सैनिक सगळं तुटून पडलं त्या हत्तीवरती. भाले बरचे मारू लागले, ते रक्तबंबाळ झाला हत्ती. पण तो काही ऐकायला तयार नव्हता, तो आणखीनच पिसळला. आणि पिसळलेला हत्ती काय करू लागला, त्या दत्ताजीचे जे सैनिक होतं ना, घोडेस्वार होते, त्या घोडेस्वारांनाच आहे ना त्यांनी आक्रमण त्यांच्यावर केलं. त्या घोडेस्वारांवरतीच त्यांनी आहे ना त्याला एकेकाला पकडून सोंडीत पकडून तो खाली आपटू लागला आणि त्याला मारू लागला. आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दत्ताजी जाधवांचं सैन्य पळू लागलं. आता शूरवीर पराक्रमी माणसाला आपला पराभव समोर दिसतोय म्हटल्यानंतर तो राग येणं स्वाभाविक आहे. दत्ताजी जाधवांना प्रचंड राग आला आणि एक त्यांना त्यांच्या हृदयाला लागलं, शाला माझा पराभव व्हावा आणि या हत्तीमुळे माझं सैन्य पळायला लागलं. आणि बादशाचा दरबारासमोर घडलेला प्रसंग आहे. अनेक सरदार त्या ठिकाणी बघत आहेत, दत्ताजीचं सैनिक पळत आहे. दत्ताजी बेभान झाला, त्याने ढाल तलवार हातात घेतली आणि तो स्वतः आहे ना हत्ती दिशेने वळाला. तितक्यात आहे ना संभाजी राजे म्हणजे शहाजी राजांचे चुलत भाऊ, बिटोजींचा मुलगा संभाजी राजे, खिळोजी राजे आणि ज्याचा हत्ती आहे खंडाकडे, ते सुद्धा पळत आले. आणि ते दत्ताजी रावांना विनंती करू लागले की राजे हत्तीला मारू नका, हत्तीला मारण्याची गरज नाही, राजे हत्तीला मारण्याची गरज नाही, हत्तीला मारण्याची गरज नाही. ती मोठमोठ्याने ओरडू लागले. हत्तीवरचे जे घाव आहेत ते अडवायला लागले आणि हत्तीवरचे होणारे वार त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु बेभान झालेला हा दत्ताजी काय ऐकायला तयार नव्हता. दत्ताजीचा एक वर्मी घाव त्या हत्तीच्या सोंडीवर पडला. सोंड त्या ठिकाणी कापली गेली, हत्ती कोसळला, चीव 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 करून आहे ना तो खाली पडला. रक्ताच्या थारोळ्यात तो आहे त्या ठिकाणी आहे ना तो धडपडत होता, पडला होता. रक्ताच्या थारोळ्यामध्ये सगळं ते पटांग त्याचं ते मैदान तिथलं होतं, समोरचा भाग तो पूर्णपणे रक्ताने माखला होता, भरला होता. आणि बेभान झालेला हा दत्ताजीराव अचानकपणे संभाजी राजांवर तुटून पडला आणि संभाजीराजे आणि दत्ताजी राजांमध्ये युद्ध सुरू झालं. आता हे अचानकपणे झालेल्या युद्धामध्ये भोसल्यांकडचे आणि जाधवांकडचे लोक पण त्या ठिकाणी तुटून पडली आणि एकच हाणामारी सुरू झाली. आणि दत्ताजी रावांचा जो आवेग होता तो इतका प्रचंड होता की जरी ते तलवार अशा पद्धतीने ढाल तलवार अशा प्रकारे चालवत होते की जणू काही त्यांनी आपल्या स्वतःभोवती एक आहे ना एक वलय तयार केलं होतं. जसं आपण बोलतो ना आपण सुदर्शन चक्र, त्यांनी ते संरक्षण चक्रच तयार केलं होतं, सुदर्शन चक्र स्वतःभोवती तयार केलं. इतक्या वेगाने ते तलवार फिरवत होते. आणि मग संभाजी राजांबरोबर त्यांचं युद्ध झालं. संभाजी राजांसुद्धा पराक्रमी होते. संभाजी राजांचा एक वर्मी घाव, प्रचंड मोठा घाव आहे ना दत्ताजीरावांवरती पडला आणि दत्ताजीराव मारले गेले, खाली पडले. आता दत्ताजीराव पडल्याचा बातमी अत्यंत वाऱ्याच्या वेगाने जे पुढे गेलेले आहेत, प्रथम निघाले होते त्यांचे वडील लखोजी जाधव, या लखोजी जाधवांच्या कानी अत्यंत वेगाने ही बातमी, वाऱ्याच्या वेगाने बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. आणि तितक्याच वेगाने ते परत आले आणि कोण संभाजी, कुठला संभाजी बघून ते यांना ते त्या गर्दीत घुसले आणि एकच तलवारबाजी करू लागले. अनेकांची मुंडकी छाटली त्यांनी, अनेक आपली लोक म्हणजे भोसल्यांकडचे अनेक लोक मारले गेली. आणि समोर त्यांनी बघितलं तर आपला जावई शहाजीराजे आपल्या भावाला वाचवण्यासाठी आले होते है ना, कारण मेवण्याने आपल्या भावावरती आक्रमण केल्यानंतर शहाजीराजांना चीड आली होती. शहाजीराजे समोर आले, जावई पुढे बघितला तरी सुद्धा आहे ना त्या ठिकाणी नातेक होते सगळे विसरलेले, लखोजी जाधव नाते पिते सगळे विसरले होते. त्यांनी वर्मी घाव आहे ना शहाजीराजांवरती केला, त्यांच्या ह्या बाहूवरती तो लागला, दंडावरती इतका प्रचंड मोठा घाव बसला की ते धाडकन खाली पडले आणि अक्षरशः बेशुद्ध झाले. ते शहाजीराजे बेशुद्ध झाले आणि मग संभाजीराजांवरती तुटून पडले आणि संभाजीराजांचा अंत या लखोजी जाधवांनी केला. एक मोठी घराणं मराठ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर हे लखोजी जाधव सर्वात मोठं घराणं होतं, मराठी घराणं आणि भोसल्यांचं घराणं.
हे शिंदखेडचे जाधव आणि वेरूळचे भोसले हे जर एकत्र आले असते ना, हे मराठे जर एकत्र आले असते आणि येतील अशी भावना, अशी एक अपेक्षा होती मराठ्यांना, एक सुवर्ण काळ येईल, सुलतानांचं राज्य संपेल असं मराठ्यांना कुठेतरी त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु या दोघांमध्ये झालेलं युद्ध हे जे झालं ना, त्याच्यामुळे पुन्हा त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली, मनं तुटली, मनं जोडली जात नाहीत मित्रांनो, मनं तुटली. आणि हा सगळा गोंधळ झाल्यानंतर ह्या दोन्ही शूरवीर पराक्रमी माणसं खाली जमिनीवर पडल्यानंतर आणि रक्त इतकं सांडलं होतं खाली की तो धुरळा आहे की नाही त्या रक्ताने पूर्णपणे झाकून गेला होता, धुरळा सगळा झाकून गेला होता. आणि मग हा गोंधळ सगळा झाला आणि सगळं संपलं. त्यावेळेस आहे ना तो निजामशहा बाहेर आला आणि त्या दोघांचं सांत्वन केलं. त्याच्या अगोदर तो आला नाही. म्हणजे त्यालाही वाटत होतं की हे मराठी आपसात लढतात, मरू द्या है ना. मराठे म्हणजे एक ठिकाणी दत्ताजीराव, शूरवीर पराक्रमी दत्ताजीराव, आणि दुसऱ्या ठिकाणी संभाजीराजे पडलेत खाली. आणि त्या बादशाचा जो महल आहे त्या महलावरती तो हिरवा झेंडा हसत आहे, फडकत आहे. फडकतो म्हणजे काय, तो हसतोय बघून मराठे मराठ्यांना मारतात. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. त्याला आनंद होतो की काय, म्हणूनच तर काय तो फडफडतोय असं वाटावं, अशी अवस्था त्या ठिकाणी झाली होती. शेवटी लखोजी जाधवांनी आपल्या मुलाला घेऊन गेले ते, आणि भोसले आपल्या संभाजीराजांना घेऊन गेले आपल्या घरी. दोन्ही मराठी घराण्यामध्ये आक्रोश आणि फार मोठं संकट दोन्ही घराण्यावरती आलं. पण या ठिकाणी सर्वात मोठं संकट होतं जिजाबाईंवरती, की रडायचं कोणासाठी. एका बाजूला धीर मारला गेला, दुसऱ्या बाजूला सक्का भाऊ मारला गेला, रडायचं कोणासाठी. तर ती माऊली रडत होती नादान मराठ्यांच्यासाठी, त्या महाराष्ट्रासाठी, ज्या महाराष्ट्रामध्ये हे नादान बिन अक्कलीचे मराठी, त्यांच्याकडे अक्कल नव्हती, शूरता होती, पराक्रम होता, सगळं होतं, पण अक्कल नव्हती, एकजुटता नव्हती, एकत्र येऊन आहे ना अन्यायाविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती नव्हती. आणि म्हणून त्यांच्या वेदना, त्यांचं जे रडणं होतं ते त्या महाराष्ट्रातल्या नादान मराठ्यांसाठी होतं, नादान महाराष्ट्रासाठी. असा हा आता जाधव आणि भोसले जर एकत्र आले असते तर मला वाटतं सुलतानांना पळो की सळो करून सोडू शकलो असतो आपण. सुलतानशाहीच काय, आपण आहे ना दिल्लीचं तख्तही आपण ताब्यात घेऊ शकलो असतो. परंतु मित्रांनो, मराठ्यांच्या मनामध्ये कधीच आहे ना स्वामी व्हावं अशी इच्छा निर्माण झाली नाही. मराठ्यांच्या मनामध्ये गुलामगिरी इतकी ठासून धरली होती किंवा मानसिकता गुलामीची अशी झाली होती की आपण राजे होऊ शकत नाही, आपण बादशाह होऊ शकत नाही, आपण राज्य करू शकत नाही, हां आपण स्वामीनिष्ठ होऊ शकतो. आणि ही जी भावना आहे ही आजही काही मराठ्यांमध्ये दिसून येते. आणि म्हणून मराठ्यांनी एकजूट झालं पाहिजे, मराठी समाजाने एकत्रित झालं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करून आणि सर्व समाजासाठी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे. जिजाबाईंनी पुढे हा जो दुःखद प्रसंग आहे या प्रसंगातून त्यांना फार वाटलं की भविष्यामध्ये मराठ्यांना एकत्र करून आपलं एक स्वराज्य निर्माण करायचं. ती एक भावना, ती एक इच्छा त्यांच्या मनात त्या ठिकाणी काय अंकुरित झाली आणि पुढे जाऊन त्यांनी ते स्वराज्याचं रूप घेतलं. मित्रांनो, शहाजी राजे अत्यंत पराक्रमी होते. त्याच्यानंतरचा जो त्यांचा म्हणजे इतिहास आहे तो अत्यंत वैभवशाली आहे, गौरवशाली आहे आणि तो ऐकण्यासारखा आहे आणि त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळतं. बघा, ह्या मराठ्यांचा जो इतिहास आपण बघतो, ह्या इतिहासातून बरंच काही शिका. शूरता असायला हवी, पराक्रम असायला हवा, धैर्य असायला हवं, धाडस असायला हवं. त्याचबरोबर बुद्धिमत्ता फार महत्त्वाची आहे. एकजुटीने राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या संकटांना आपण सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. विजय हा सत्याचा नक्की होत असतो, फक्त धैर्य ठेवलं पाहिजे. आता पुढची म्हणजे मोठा एक चांगला इतिहास आपण शहाजीराजांचं जे पराक्रम आहे तो पुढच्या भागात आपण बघणार. तो पण आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.